माझ्याकडे एक भगिनी एका मुलाला घेऊन आली. लहान मुलगा, मला वाईट वाटलं. मला म्हणे, महाराज या मुलाला तुमच्याकडे ठेवा. म्हटलं का हो? लहान मुलगा आहे, त्याचं त्यांनी केलं पाहिजे. स्वावलंबी जीवन आहे. आम्ही इथं स्वावलंबी जीवन, त्यानं त्याचे कपडे धुतले पाहिजेत, त्याचं ताट त्यांनी उचललं पाहिजे, त्याचं स्वतःला करता आलं पाहिजे. हा काही करणार नाही इथे येऊन. तिनं म्हटलं महाराज करेल हो, घरी खूप त्रास देतोय. म्हटलं त्रास देतोय म्हणजे नेमकं काय करतोय? त्या माऊलीनं, त्या ताईनं व्यथा मांडली. म्हणे महाराज त्याला मोबाईल वापरण्याचं एवढं व्यसन आहे, एवढा छंद आहे की तो मोबाईल घेतल्याशिवाय राहत नाही. जेवताना मोबाईल, खाताना मोबाईल, रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत हातात मोबाईल घेतल्याशिवाय तो घास पण घेत नाही. इथे राहिल्यानंतर तो बदले. मी म्हटलं ताई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर सांगू का? असं मी त्या ताईला बोललो. म्हटलं ताई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर बोलू का? म्हटलं तुम्हीही 9 महिने 9 दिवस हातातला मोबाईल खाली ठेवला नसेल, दवाखान्याच्या दारात जाईपर्यंत तुम्ही मोबाईलच हातात घेतला असेल. आता तुमची इच्छा आहे त्यांनी छत्रपती जन्माला यावं, त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला राजमाता जिजाऊ मासाहेब बनावं लागेल. त्या 9 महिने 9 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही ज्ञानेश्वरी उघडली असती, हातात घेतली असती, तर आज ज्ञानेश्वर जन्माला आले असते. त्या टायमाला जर गाथा हातात घेतली असती तर महाराजांचा वारसा यांनी चालवला असता, तो वैचारिक वारसा यांनी जपला असता. सगळंच बिल म्हटलं मुलांच्या नावावर फाडू नका, याला तुम्हीही काही अंशी जबाबदार आहात.